नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा गणिताचा जो पॅटचा पेपर असणार आहे, दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी होणारा सेमी इंग्लिशचा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला देखील गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळतीलच आणि कशाप्रकारे कोणत्या प्रश्नाचं उत्तर केवढं लिहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये देखील तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स हे पडतीलच. तर आज आपण ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पहा, इयत्ता 7वीचा सेमी इंग्लिशचा गणिताचा पॅटचा पेपर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड करत जाईन. चला तर पाहूयात. तुमचा एकूण हा 50 मार्क्सचा पेपर असणार आहे पहा पॅटचा. तर सर्वात आधी जो क्वेश्चन 1 आणि 2 असणार आहे तो तुमचा तोंडी परीक्षेचा असणार आहे आणि क्वेश्चन 3 पासून तुमचं रिटन टेस्ट सुरुवात होणार आहे लिहिण्यासाठी. तर चला तर पाहूयात. क्वेश्चन 3 कसा असणार आहे तर सॉल्व द फॉलोविंग हा एकूण 10 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर पहिला पाहू शकता, तुम्हाला एखादं अंक देतील आणि त्याचं वर्ड्समध्ये लिहा, म्हणजे अक्षरात दिलेला अंक लिहायचा आहे. तर इथं सेमी इंग्लिशचा असल्यामुळे इथं लिहिलेलं आहे पहा, 2,44,305 असंच तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे, तरच 1 मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर दुसरा देखील पाहू शकता, तुम्हाला एखादं अक्षरात देतील पहा आणि ते तुम्हाला काय करायचं आहे, अंकात लिहायचं आहे. दिलेली संख्या अक्षरात देणार आहेत आणि ती तुम्हाला काय करायचं आहे, अंकात लिहायची आहे. तर काय दिलेले आहे पहा, 63,52,706. तर कशा प्रकारे अंकात लिहिलेले आहे पाहू शकता. अगदी योग्य प्रकारे लिहिलेले आहे आणि ते देखील तुम्हाला 1 मार्क्स मिळून जाणार आहे. 63,52,706. त्यानंतर पहा, दिलेला तुम्हाला नंबर काय करायचा आहे, एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तर इथं काय दिलेलं आहे पहा, संख्या 6,34,392. तर ही व्यवस्थित अगदी लिहिलेली आहे आणि करेक्ट फॉर्मॅटनुसार. त्यानंतर पहा, दिलेली संख्येत ॲडिशन म्हणजे बेरीज करायची आहे पहा. खूप सोपा असणार आहे प्रश्न, कुठेही बेरीजमध्ये चुका करू नका, नाहीतर तुमचे मार्क्स जाणार आहेत. त्यानंतर दुसरा असणार आहे, तो देखील तुमचा असणार आहे पहा. क्वेश्चन असणार आहे तो सबस्ट्रॅक्शनचा असणार आहे आणि ते व्यवस्थितच अगदी तुम्हाला कोणतीही संख्या देतील आणि त्याचं सबस्ट्रॅक्शन करा. त्यानंतर मल्टिप्लिकेशनवर देखील आधारित तुमचं काय असणार आहे, हा प्रश्न असणार आहे पहा. 4,563 गुणिले 35. तर याचं उत्तर काय येणार आहे, 1,59,705 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर पहा, पुढचा देखील प्रश्न असणार आहे, तो देखील 1 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये तुम्हाला भागाकार करा. काय करायचं आहे, तुम्हाला 967ला 12नं भागायचं आहे आणि हा एक देखील 1 मार्क्सचा क्वेश्चन 3 मधला प्रश्न असणार आहे. खूप सोपे असणार आहेत पहा 1 मार्क्सचे प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, जो तुमचा क्वेश्चन 4 असणार आहे, तो सॉल्व द फॉलोविंग एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे पहा. प्रत्येक प्रश्न 2-2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तर तुम्हाला अशा अपूर्णांक दिलेला आहे पहा, तो कसा सॉल्व करायचा चला तर सांगते. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, इथे हा अपूर्णांक दिलेला असतो आणि त्याच्या पुढे ही संख्या दिलेली असते. तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, ह्या छेदानं ह्या अंकाला गुणायचं आहे, वजा अंश वजा करायचा आहे. तर 9 अधिक करायचं आहे बघा, अंश अधिक करायचा आहे. चुकून मी म्हटलं वजा करायचं आहे, परंतु तुम्हाला अधिक करायचं आहे, अंश अधिक करायचा आहे. तर पहा, 9 × 36 अधिक 5 किती, 41 आणि भागिले 9 म्हणजे आहे असा छेद घ्यायचा आहे. फक्त अंश त्यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला 7×21 अधिक 4 किती येणार, 27/7. तर यांची काय करायची, बेरीज करायचं आहे. छेद समान, पहिला नित्य समानता वापरून छेद समान करून घ्यायचा. छेद समान असतील तरच अंशांची बेरीज होत असते. सर्वात आधी छेद समान करून घेतला, पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे केलेला आहे. 7×9 = 63, 7×9 = 63 हा छेद समान करून घेतला. मग वरच्या अंशांची बेरीज केलेली आहे पहा. काय आलेले आहे, 512/63. आपण ह्या फॉर्मॅटमध्ये देखील ते लिहू शकतो. ह्याचं उत्तर 63 गुणिले 8 अधिक 8 किती येणार आहे, 512 आहे असा छेद 63. त्यानंतर पुढचा देखील प्रश्न बघा, तसा सोडवायचा आहे. 4 × 16 अधिक 3 किती येणार आहे, 19/4 वजा 5×10 अधिक 2 12 12/5. परंतु यांचे छेद समान नाहीत, त्यामुळे नित्य समानता वापरू येते देखील. 19 गुणिले 5/4 4 गुणिले 5 म्हणजे 4×5 = 20 आणि इथे देखील काय करायचं आहे, छेद समान करायचं आहे, म्हणजे इथे 4ने गुणायचं आहे पहा दुसऱ्या पूर्णांकाला. 5×4 = 20 आणि 12×4
48 तर 95 वजा 48 भागिले 20 म्हणजे 47 भागिले 20. तर याचं देखील कसं केलेलं आहे पहा, ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे 20 दुणे 40 अधिक 7 47 भागिले 20 म्हणजेच हे आणि हे सेम उत्तर असणार आहे, फक्त याचा फॉर्मॅट चेंज केलेला आहे. आणि हा 2 मार्क्सचा प्रत्येकी प्रश्न असणार आहे क्वेश्चन 4 मधला. पुढचा असणार आहे पहा, तुम्हाला एक स्क्वेअर म्हणजेच हँकरचीफची डायग्राम देणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर किती लेस लागेल की सगळ्या साईड्सला कव्हर करण्यासाठी, म्हणजेच दिलेल्या रुमालाला लेस लावण्यासाठी किती काय विचारलेलं आहे त्याने लेस लागणार आहे. आणि त्याची तुम्हाला बाजूची लांबी दिलेली आहे 15.4, म्हणजे तुमच्या रुमालाचे प्रत्येक बाजूची किती लांबी दिलेली आहे 15.4 सेंटीमीटर. तर एकूण तुमचा रुमाल जो असणार आहे तो पहा चौरसमध्ये असणार आहे आणि चौरसाच्या चारही बाजू समान असल्यामुळे आपण इथं फक्त काय करायचं आहे आपल्याला त्याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर दिलेली बाजू गुणिले 4 म्हणजेच काय येणार आहे तर ह्याचं लेस रिक्वायर्ड टू कव्हर ऑल द साइड्स ऑफ हँकरचीफ इज 61.6 सेंटीमीटर येणार आहे. त्यानंतर पहा इथं दिलेला आहे डी दिलेला आहे प्रश्न, तो देखील 2 मार्क्ससाठी विचारलेला आहे. तर काय विचारलेलं आहे, रेनफॉल इन ए विलेजमधला एका वन विलेजमध्ये रेनफॉलचं किती प्रमाण दिलेलं आहे, किती 55.4 मिलीमीटर. आणि बी गावातल्या रेनफॉलचं प्रमाण दिलेलं आहे 6.3 मिलीमीटर. तर तुम्हाला त्या रेनफॉलचा डिफरन्स काढायचा आहे दोन त्या विलेजमधील ए आणि बी. तर सोपं आहे पहा, काय करायचं आहे वजाबाकी करायचं आहे, मोठ्यातून लहान वजा करायचं, किती येणार आहे 10.9 मिलीमीटर. म्हणजेच द डिफरन्स इन रेनफॉल बिटवीन टू विलेजेस इज 10.9 मिलीमीटर. हा देखील 2 मार्क्सचा सोपा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे तो क्वेश्चन 5 असणार आहे 4 मार्क्ससाठी. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. पहिला जो आहे तो 2 मार्क्ससाठी आहे पहा. तुम्हाला काय दिलेलं आहे तर अनुष्कानं काय केलेलं आहे तर एखादं गार्लँड म्हणजेच तिच्याकडे फ्लावर्स आहेत पहा आणि प्रत्येक काय केलेलं आहे गार्लँडमध्ये 8 फ्लावर्सचे प्रत्येक काय केलेलं आहे हारामध्ये 8 फुलं आहेत. आणि तिच्याकडं काय आहे तर अनुष्का हॅड 1/9 पार्ट ऑफ फ्लावर ऑफ इच गार्लँड. तर तुम्हाला काय करायचं आहे तर किती तिच्याकडे फ्लावर्स आहेत काढायचे, टोटल नंबर ऑफ फ्लावर्स अनुष्का हॅड किंवा शी हॅड. त्या सोल्युशन बघा, सपोज अनुष्का हॅड एक्स फ्लावर्स. आपल्याला माहीत नाही किती फ्लावर्स आहेत ते काढायला सांगितले, त्यामुळे ते एक्स मानायचं आहे. आणि तिच्याकडे किती 1/9 पार्ट आहे आणि प्रत्येक गार्लँडमध्ये 8 फ्लावर्स आहेत. मग ते इक्वेशन तयार झालेलं आहे पहा, एक्स इंटू 1/9 इज इक्वल टू 8. मग काय करायचं आहे एक्स इज इक्वल टू 8/9 इकडं भागलेलं आहे ते गुणलेला जाणार, काय होणार 8/9 72. म्हणजेच अनुष्का हॅड 72 फ्लावर्स. खूप सोपा आहे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे, तुम्हाला प्रथमेशचं वय दिलेलं आहे, वय काढायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे त्याच्या आईचं वय दिलेलं आहे. त्याच्या वयाच्या 20 वर्ष तिच्या आईचं वय काय आहे जास्त आहे आणि त्या दोघांच्या वयाची बेरीज ही 64 दिलेली आहे. तर तुम्हाला प्रथमेशचं 5 वर्षानंतरचं एज किती होईल काढायचं आहे. तर सर्वात आधी इथं काय करायचं आपल्याला, सपोज प्रेझेंट एज ऑफ प्रथमेशचं एक्स मानू, त्यानंतर तिच्या मदर्सचं प्रेझेंट एज एक्स प्लस 20 मानू, त्यानंतर दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 20 64. त्यानंतर पहा सोल्युशनमध्ये हे इक्वेशन व्यवस्थित लिहायचं. त्यानंतर एक्स प्लस 20 इज इक्वल टू 64, एक्स प्लस एक्स 2x प्लस 20 किती येणार 64, एक्स इज इक्वल टू 22 येणार आहे. आणि हीज एज आफ्टर 5 इयर्सचं किती येणार आहे तर प्रेझेंट एज जर 22 निघालं तर तिचं प्रथमेशचं 5 वर्षानंतरचं एज म्हणजे 5 ॲड करायचं 27 वर्ष असणार आहे, 27 इयर्स. असं तुम्ही मेन प्रश्नाला जर असं स्क्वेअर ब्रॅकेट केलं तर तुमचं मार्क्स कुठेही जाणार नाहीत. पहा मेन जे तुमचं उत्तर असणार आहे मेन उत्तराला तुम्हाला असं स्क्वेअर करायचं ब्रॅकेट करायचं आहे, जेणेकरून तुमचं मेन उत्तर काय आहे ते एक्झामिनरना म्हणजे सरांना जे तपासणार आहेत त्यांना लगेच कळेल आणि तुमचं काय होईल तर मार्क्समध्ये देखील वाढ होणार आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे क्वेश्चन 6. सॉल्व द फॉलोइंग 6 मार्क्ससाठी असणार आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न 3-3 मार्क्ससाठी. तर यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर सुधा जी आहे ते एक तुम्हाला काय दिलेलं आहे प्रॉब्लेम दिलेला आहे. तर सुधानं एखादा काय केलेलं आहे शॉपकीपरपासून एक आर्टिकल खरेदी केलेला आहे आणि तिला किती डिस्काउंट भेटलेला आहे 70 रुपयाचा डिस्काउंट भेटलेला आहे आणि तिनं 280 रुपये त्या आर्टिकलचे पे केलेले आहेत. तर तुम्हाला काय विचारलं आहे तर ओरिजिनल प्राईस काढायला सांगितले आहे, दिलेलं आहे जी गोष्ट त्या सुधानं आर्टिकल घेतलेला आहे त्याची आणि किती % डिस्काउंट तिला मिळालेला आहे. तर सर्वात आधी पहा ओरिजिनल प्राईस किती आहे तिची
काढायचे सर्वात आधी म्हणजेच त्या आर्टिकलची. तर त्याची पेड अमाऊंट किती केलेली आहे 280 अधिक डिस्काउंट किती भेटलेला आहे 70 रुपयाचा. या दोघांची बेरीज करायची म्हणजे किती 350 रुपये ते जे आर्टिकलची ओरिजिनल प्राइस असणार आहे. त्यानंतर त्यातून काय करायचे आपल्याला पर्सेंटेज डिस्काउंट हे पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. मग काय करायचं डिस्काउंट किती रुपयाचा भेटलेला आहे भागिले ओरिजिनल प्राइस काय आहे आणि काय करायचं आहे आपल्याला गुणिले 100 करायचं आहे कारण आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. तर किती रेट येणार आहे 20% रेट डिस्काउंटचा असणार आहे जी ती सुधाला मिळालेला आहे 20% त्या आर्टिकल्सवर डिस्काउंट. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे 3 मार्क्ससाठी आणि हा देखील प्रश्न तुमचा सोपा असणार आहे. थोडंसं तुम्हाला यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत त्यांचे स्टेप्स यामध्ये गाळायचे नाहीत. पहा विथ स्टेप्स लिहिलात तरच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळणार आहेत. तर सर्वात आधी गिवन डेटा म्हणजे दिलेली माहिती काय असणार आहे सेलिंग प्राइस ऑफ वॉच किती दिलेलं आहे 280. कॉस्ट प्राइस ऑफ वॉच 200 दिलेले आहे. सेलिंग प्राइस ऑफ रेनकोट किती दिलेले आहे 805 आणि कॉस्ट प्राइस ऑफ रेनकोट तर किती दिलेले आहे 700. तर तुम्हाला वॉचची SP म्हणजे सेलिंग प्राइस आणि कॉस्ट प्राइस CP दिलेली आहे आणि रेनकोटचे देखील SP आणि CP दिलेलं आहे. तर तुम्हाला काय फाइंड करायला सांगितलं आहे तर त्याचं कोणतं ट्रान्झॅक्शन जास्त प्रॉफिटेबल असणार आहे वॉचचं असणार आहे की रेनकोटचं असणार आहे ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. तर सर्वात आधी तुम्हाला प्रॉफिट काढायचं वॉचचं. तर त्याची सेलिंग प्राइस वजा कॉस्ट प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस 280 वजा 200 किती 80 रुपये येणार आहे आणि प्रॉफिटचं पर्सेंटेज काढण्यासाठी किती प्रॉफिट झाला आहे भागिले कॉस्ट प्राइस इंटू 100. तर किती त्याची कॉस्ट प्राइस असणार आहे 200 आणि 80 रुपये प्रॉफिट झालेलं आहे गुणुले 100 म्हणजे तर किती येणार आहे वॉचचं प्रॉफिट पर्सेंटेज 40% त्याला काय मिळालेलं आहे वर प्रॉफिट मिळालेलं आहे वॉचवर. त्यानंतर पहा रेनकोटचं देखील तसंच करायचं आहे. रेनकोटचं सर्वात आधी प्रॉफिट काढायचा. सेलिंग प्राइस किती आहे 805 वजा कॉस्ट प्राइस किती आहे 700 तर 105 रुपयाचं रेनकोटचं प्रॉफिट त्याला मिळालेलं आहे आणि प्रॉफिटचं पर्सेंटेज काढण्यासाठी काय करायचं आहे प्रॉफिट किती मिळालेलं आहे त्याचं अमाऊंट भागिले काय करायचं आहे कॉस्ट प्राइस गुणुले 100 तर 105 रुपयाचा काय मिळालेला आहे त्याला प्रॉफिट भागिले 700 गुणुले 100. कॉस्ट प्राइस किती आहे 700. तर याचं उत्तर काढल्यानंतर पहा कॅल्क्युलेशन केल्यानंतर शून्याला शून्य इकडचे आणि इकडचे कॅन्सल होणार आहेत आणि 7 ने 105ला भागल्यावर 15% येणार आहे आणि किती प्रॉफिट पर्सेंटेज येणार आहे त्याचं रेनकोटचं 15%. तर 15% हे रेनकोटचं त्याला प्रॉफिट मिळालेलं आहे आणि 40% त्याला कशाचं वॉचचं प्रॉफिट मिळालेलं आहे. तर कोणता जास्त येणार तुम्हीच सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. तर ऑफकोर्स वॉचचंच येणार आहे त्यामुळे ट्रान्झॅक्शन ऑफ वॉच इज मोर प्रॉफिटेबल असणार आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन 7 जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे. पहिला जो आहे तो पहा 2 मार्क्ससाठी विचारलेला आहे. तर दिलेले ह्याचा रेशो काढायचा आहे 45 भागिले 60. सर्वात आधी याला कशानं भाग जातो पाहायचं तर याला सर्वात आधी 15 भाग जातो 15 चौक 60 15 तिक 45 3/4 याचा रेशो असणार आहे. खूप सोपा आहे पहा तुमचा हा पॅटचा 7वीचा गणिताचा पेपर. गिवन डेटा त्यानंतर पुढचा प्रश्न देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला काय दिलेला आहे एखादा नंबर ऑफ चिल्ड्रन्स क्वालिफाईड इन सिंगिंग कॉम्पिटिशन आणि तसंच डिस्क्वालिफाईड चिल्ड्रन्स इन सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे एखाद्या गाण्याच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाईड झालेल्या चिल्ड्रन्सची संख्या आणि डिस्क्वालिफाईड झालेल्या चिल्ड्रन्सची संख्या दिलेली आहे त्यांचा रेशो तुम्हाला काढायला सांगितला आहे. खूप सोपा आहे बघा. सर्वात आधी गिवन डेटा लिहिलेला आहे क्वालिफाईड चिल्ड्रन्स इन सिंगिंग कॉम्पिटिशन इज 360 अँड डिस्क्वालिफाईड चिल्ड्रन्स इन सिंगिंग कॉम्पिटिशन इज 60 टू फाइंड द रेशो इन बिटवीन टू. कसं करायचं कॅल्क्युलेशन 360 भागिले 60 करायचं. तर सर्वात आधी शून्याला शून्य जाणार आहे आणि 6 ने 36ला भागल्यावर 6 1 7 6 6 36 म्हणजे द रेशो बिटवीन क्वालिफाईड चिल्ड्रन्स अँड डिस्क्वालिफाईड चिल्ड्रन इज 6:1 असणार आहे. 2 मार्क्सचा हा प्रश्न सोपा असणार आहे. पुढचा प्रश्न असणार आहे पहा क्वेश्चन 8 सॉल्व द फॉलोइंग 5 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये पाहू शकता तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात आधी तुम्हाला काय केलेलं आहे 5 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय केलेलं आहे प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे किती दिलेलं आहे तर 2000 रुपये आणि त्याचा टाईम ड्युरेशन 4 इयर्सचा दिलेला आहे आणि रेट 10% दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट फाइंड करायला सांगितलेला आहे. जर तुम्हाला इंटरेस्टचा फॉर्म्युला माहीत असेल तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. फक्त तुम्हाला व्हॅल्यूज पुटअप करायचे आहे दिलेल्या फॉर्म्युलामध्ये. तर पी किती दिलेला आहे 2000 त्यानंतर आर किती दिलेला आहे रेट म्हणजेच 10% आणि टी किती दिलेला आहे 4 भागिले 100 म्हणजे उत्तर किती येणार आहे 800. तर सिम्पल इंटरेस्ट विल बी 800 ऑन द प्रिन्सिपल अमाऊंट 2000 वर 800 रुपये तुमचं सिम्पल इंटरेस्ट लागणार सरळ व्याज लागणार आहे.
त्यानंतर बी देखील तसाच आहे. जय ह्यामध्ये प्रॉब्लेम काय दिलेला आहे, जयनं एका बँकेकडून 4,000 रुपये काय केलेले आहेत तर कर्ज काढलेले आहेत 3 वर्षासाठी आणि 12% व्याज दर लागलेला आहे पहा. आणि त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे तर त्याला किती अमाऊंट परत 3 वर्षानंतर पे करावी लागेल त्याची अमाऊंट करायची. तर सेम सूत्र वापरायचं आहे पहा. इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू प्रिन्सिपल अमाऊंट इंटू रेट इंटू टाईम ड्युरेशन अपॉन 100. तर किती 1440 त्याला किती 4,000 वर द्यायला लागणार आहे. परंतु त्याला रिटर्न अमाऊंट किती द्यायला लागणार, रिटर्न अमाऊंट काढण्यासाठी प्रिन्सिपल अमाऊंट प्लस इंटरेस्ट अमाऊंट. प्रिन्सिपल अमाऊंट 4,000 आहे आणि इंटरेस्ट आपण काढलेला आहे 1440, म्हणजे त्याला 5,440 रुपयेचं काय करायला आहे बँकेला त्याला भरावं लागणार आहे पैसे पहा. 4,000 काढला होता 3 वर्षासाठी 12% व्याजदर आहे पहा. जय विल हॅव टू रिपे द बँक रुपीज 5,440 रुपीज. तर हे देखील तुमचं एक्झाम्पल असं तुम्हाला सोडवायला सांगणार आहेत. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि हा थोडासा लेंदी क्वेश्चन आहे पहा. व्यवस्थित अगदी समजून घेतलात तर तुम्ही व्यवस्थित अगदी एकच स्टेप्स आहे, परंतु तुम्हाला व्यवस्थित जर लिहिला तर 4 पैकी 4 मार्क्स मिळणार आहेत. शॉर्ट स्टेप्स गाळायच्या नाहीत पहा. यामध्ये काय दिलेलं आहे तर सुयश जो आहे तो त्याला काय करायचं आहे तर त्याच्या 53 जे चिल्ड्रन्स आहेत त्याच्या क्लासमधले त्यांना प्रत्येकाला पेन द्यायचे त्याच्या क्लासमधल्या 53 चिल्ड्रन्सला. आणि तर त्याला किती रेट असणार आहे, प्रत्येक डझनला 108 रुपये रेट असणार आहे. तर 53 चिल्ड्रन्सला किती कॉस्ट येईल त्या पेन्स देण्यासाठी हे तुम्हाला काय करायचं आहे काढायचं आहे. मी तुम्हाला मराठीत सांगितलेलं आहे व्यवस्थित अगदी. टू फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ 53 पेन्स. किती सुयशला पे करावं लागणार आहे 53 पेन्ससाठी किती कॉस्ट. तर कॅल्क्युलेशन पहा. सर्वात आधी एक पेनची कॉस्ट काढायची आणि त्यानंतर 53 पेन्स म्हणजे 53 चिल्ड्रन्सला किती प्रत्येकाला एक एक म्हणजेच 53 पेन्स असणार आहेत पहा. अ डझन कन्सिस्ट ऑफ 12 आयटम्स. टू फाइंड द कॉस्ट ऑफ सिंगल पेन डिवाइड द टोटल प्राइस पर डझन बाय 12. कॉस्ट ऑफ 1 पेन किती येणार आहे तर 108 भागिले 12. एक डझनमध्ये 12 असतात म्हणजेच 9 रुपये. एक पेन त्याला 9 रुपयाला भेटणार आहे. त्यामुळे द टोटल कॉस्ट कशी काढायची, नंबर ऑफ चिल्ड्रन्स किती आहेत 53 म्हणजेच आपल्याला प्रत्येकाला एक एक पेन म्हणजे 53 पेन्स इंटू कॉस्ट ऑफ 1 पेन किती येणार आहे 53 इंटू 9 तर किती येणार आहे 477 रुपीज. त्याला टोटल कॉस्ट सुयशला ते पेन खरेदी करण्यासाठी 53 चिल्ड्रन्सला टोटल किती 477 रुपये त्याला पे करावे लागणार आहेत. हा देखील तुमचा 4 मार्क्सचा प्रश्न व्यवस्थित अगदी लिहायचा आहे पहा. स्टेप्स कोणत्याही गाळायच्या नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे पहा. शेवटचा क्वेश्चन 10 असणार आहे. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. 4 मार्क्ससाठी प्रत्येक प्रश्न 2-2 मार्क्ससाठी असणार आहे. खूप सोपा आहे पहा. दिलेलं तुम्हाला काय करायचं आहे अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार करताना अंशांना गुणायचं आणि छेदानं गुणायचं असतं पहा. 5 पंचाटे 8×40 आणि 7×42. तर इथं किती काय येणार आहे तुमचं परत त्याला भाग जाणार आहे पहा 20/21 हेच उत्तर येणार आहे. किंवा तुम्ही इथं करू शकता 2 देखील भाग जातो 6 आणि 8ला 2×6 2×4 8 आणि त्यानंतर काय येणार आहे तर 5×20 आणि 7×21. सोपं आहे. त्यानंतर इथं भागाकार देखील दिलेला आहे अपूर्णांकांचा आणि अपूर्णांकांचा भागाकार करताना काय करायचं तर परत ते लिहायचं आणि गुणुले म्हणजेच काय असतं उलटून तुमचा अपूर्णांक उलटा लिहायचा म्हणजे छेदाचा जो संख्या आहे ती अंशाला आणि अंशाची संख्या छेदाला करायची. तर पहा केलेला आहे 45/7 गुणुले काय दिलेलं आहे 6.9. तुम्हाला 9.6 दिलेलं होतं तर तिथं 6.9 घेतलेलं आहे. तर परत गुणाकार असताना छेदाचा जो अपूर्ण जी संख्या आहे ती छेदाला आणि अंशाची जी संख्या आहे ती अंशानं गुणायचं असतं पहा. 45×6 सरळ 7×9 म्हणजेच काय येणार आहे सर्वात आधी तुम्हाला 3 भाग जातो बघा 6 आणि 9ला. परत 3×45ला देखील भाग जातो. उत्तर काय येणार आहे 15×2 30 आणि 7×1 7. 30/7 हा पूर्णांक असा येणार आहे. 2 मार्क्ससाठी सोपा आहे पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे तो तुमचा असणार आहे ड्रॉ अ सिंपल. क्वेश्चन 11 ड्रॉ अ सिंपल बार ग्राफ युझिंग इन्फॉर्मेशन गिवन बिलो. 5 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे यामध्ये वाचूयात प्रश्न काय. सम व्हरायटीज ऑफ फ्रूट प्लांट फ्रॉम अ नर्सरी वेअर सोल्ड फॉर प्लांटिंग अँड रिमेनिंग फ्रूट प्लांट्स आर ॲज फॉलोज. तर तुम्हाला काय केलेलं आहे नर्सरीमध्ये काही व्हरायटीचे फ्रूट प्लांट्स आहेत त्यामधील काही विकले गेले आहेत आणि काही गेलेल्या संख्या आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच सिंपल बार ग्राफ तुम्हाला काढायचे आहे. फ्रूटची नावं दिलेली आहेत पहा मँगो चिकू ग्वावा जॅकफ्रूट
पोमोग्रॅनेट. त्यानंतर रिमेनिंग नंबर ऑफ फ्रूट प्लांट्स किती आहेत 20, 40, 60, 20 आणि 70. तर याचा बार ग्राफ म्हणजे तुम्हाला एक आलेख देणार आहे त्यामध्ये त्याच्यावरती याचं बार ग्राफ काढायचं आहे 5 मार्क्ससाठी. चला तर पाहूयात याचं देखील उत्तर आपण यामध्ये पाहणार आहोत. तर सर्वात आधी टायटल लिहायचं. क्वेश्चन लिहून टायटल काय असणार आहे बार ग्राफ ऑफ रिमेनिंग फ्रूट प्लांट्स फ्रॉम द नर्सरी. तुमचा रोल नंबर व्यवस्थित लिहायचा आहे. तर सर्वात आधी इकडे वाय ॲक्सिसवरती एक लाईन पेन्सिलने काढायची आहे. पेनचा वापर यामध्ये अजिबात करायचा नाही. फक्त वर मी तुम्हाला सांगितलं टायटल आणि तुमचं इथं रोल नंबर लिहिण्यासाठी फक्त पेनाचा उपयोग करायचा आहे. बाकीचा जो तुमचा आलेख असणार आहे पहा तो पेन्सिलनंच काढायचा आहे. सर्वात आधी वाय ॲक्सिसवर अशी एक लाईन आखून घ्यायची. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आखलेली आहे. त्यानंतर एक्स ॲक्सिसवर देखील ही लाईन आखून घ्यायची. त्यानंतर पहा वाय ॲक्सिसवर तुम्हाला काय करायचं आहे तर फ्रूट प्लांट्स तुम्हाला काय करायचं आहे तर वाय ॲक्सिसवर स्केल दिलेला आहे पहा. स्केल ऑन वाय ॲक्सिस हे देखील लिहायला विसरायचे नाही. 1 सेंटीमीटर बरोबर 10 फ्रूट प्लांट्स. नंबर ऑफ फ्रूट प्लांट्स इथं काय केलेलं आहे तर इथं तुम्हाला दिलेले आहेत वाय ॲक्सिसवर. इथं पाहू शकता हा वाय ॲक्सिस आहे आणि नंबर ऑफ फ्रूट प्लांट्स 1 सेंटीमीटर म्हणजे 10 फ्रूट प्लांट्स म्हणजे 10, 20, 30, 40 असे 100पर्यंत दिलेले आहेत. आणि एक्स ॲक्सिसवर काय दिलेलं आहे तर तुमचं फ्रूटची नावं दिलेली आहेत. तिथं पाहू शकता मँगो, चिकू, गुआवा, जॅकफ्रूट आणि पोमोग्रॅनेट. तर ह्यांची संख्या किती दिलेली आहे. सर्वात आधी प्रश्न पाहायचा. मँगोची संख्या 20 आहे. 20पर्यंत हा बारग्राफ काढलेला आहे. चिकूची संख्या 40 आहे. 40पर्यंत व्यवस्थितच काढायचं. अजिबात तर 40 दिले 50 काढायचं नाही तर तुमचं मार्क्स हे जाणार आहेत. त्यानंतर गुआवाची संख्या 60 दिलेली बघा. 60पर्यंत व्यवस्थित अगदी काढलेला आहे. पेन्सिलनंच काढलेला आहे पट्टी आणि पेन्सिलचा वापर करून. त्यानंतर जॅकफ्रूटची संख्या देखील 20 आहे काढलेला आहे. आणि त्यानंतर पोमोग्रॅनेटची संख्या जास्त आहे पहा 70 आणि ते 70 व्यवस्थित अगदी काढलेले आहे. तर असा तुम्हाला बार ग्राफ काढायचा आहे आणि यामध्ये चुका अजिबात करू नका. खूप सोपा आहे हा प्रश्न आलेखाचा आणि 5 पैकी 5 मार्क्स तुमच्या हातातले असणार आहेत आणि हा तुम्हाला काय देणार आहे तर यामुळे तुमचे स्कोर देखील वाढणार आहे. त्यामुळे ते कुठेही तुम्ही काय करू नका काय करू नका आणि व्यवस्थितच काढा. जास्त यामध्ये घोळत बसू नका. व्यवस्थित एकदाच काढा ग्राफ. जशा किमती दिलेल्या परत प्रश्नात पहा आणि तसं काढा व्यवस्थितच. अगदी व्हिडिओ अगदी तुम्हाला आवडलाच तर लाईक करा. थँक्यू सो मच. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.